Hello, I welcome all of you for this video lecture. My dear students, I hope that you are doing fine. You are taking care of your health also. During last few lectures, we have discussed the topic statistical quality control. From today onwards, we'll start with the next unit of syllabus in paper number 8. Title of this paper is Statistical Methods Second. त्यापैकी एक युनिट आपण पाहिलेलं आहे SQC. आता आपण जे दुसरं युनिट पाहणार आहोत त्याचं नाव आहे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस पार्ट 1. आता टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस हा जो स्टॅटिस्टिक्समधला भाग येतो त्याचे 2 पार्ट आपल्या सिलेबसमध्ये आहेत. त्यापैकी हा पहिला पार्ट आहे. या पहिल्या पार्टमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत त्यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. आता अगदी सुरुवातीला हायपोथेसिस हा एक शब्द नव्याने तुमच्या कानावर येत असेल. कदाचित तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असेल किंवा जर तो तुम्हाला माहीत नसेल तर हायपोथेसिस या शब्दाला मराठीमध्ये प्रतिशब्द आहे गृहीतक. तर स्टॅटिस्टिक्सच्या भाषेमध्ये हायपोथेसिस कशाला म्हणायचं, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. पण हा संपूर्ण भाग समजावून घेण्यासाठी त्यातल्या काही कॉन्सेप्ट्स, काही टर्मिनॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, संज्ञा, हे माहीत असणं आपल्याला अपेक्षित आहे. ते आपल्याला जर माहीत असतील तर जो भाग आपण अभ्यास करणार आहोत तो अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावून घेता येऊ शकतो. तर अशा सगळ्या ज्या टर्म्स आहेत, संज्ञा आहेत, त्या या सिलेबसच्या पहिल्या भागामध्ये त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत, समजावून घेणार आहोत. कोणकोणत्या आहेत अशा गोष्टी? तर पॉप्युलेशन म्हणजे काय आणि सॅम्पल म्हणजे काय. इनफॅक्ट सेमिस्टर 3मध्ये आपण सॅम्पलिंग नावाचं एक टोटल युनिट अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये या गोष्टीची आपण चर्चा केलेल्या आहे. व्हॉट डू वी मीन बाय पॉप्युलेशन अँड सॅम्पल. पण परत एकदा टेस्टिंग ऑफ हायपोथेसिसच्या अनुषंगाने ते आपण बघणार आहोत. थोडक्यात ते आपण रिवाईज करणार आहोत, म्हणजे त्याची उजळणी करणार आहोत. पॉप्युलेशन म्हणजे काय, सॅम्पल म्हणजे काय, पॅरामीटर म्हणजे काय. तर वेगवेगळे डिस्ट्रिब्युशन्स तुम्ही अभ्यास केलात. घाडगे सरांनी त्यांच्या पेपरमध्ये वेगवेगळे डिस्ट्रिब्युशन्स तुम्हाला शिकवलेत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी तुम्हाला एक्सपोनेन्शियल डिस्ट्रिब्युशन शिकवलं, नॉर्मल डिस्ट्रिब्युशन त्यांनी तुम्हाला शिकवलं. तर त्याच्यामध्ये खूप वेळा त्यांनी पॅरामीटरचा उल्लेख केला असेल, म्हणजे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रिब्युशन विथ पॅरामीटर थीटा किंवा पॉयसॉन डिस्ट्रिब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन विथ पॅरामीटर पी. हे जे पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर म्हणजे काय. त्यानंतर स्टॅटिस्टिक, इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स पार्ट 1मध्ये म्हणजे BSc पार्ट 1मध्ये स्टॅटिस्टिक्सचा अर्थ
आपल्याला एकवचनी आणि अनेकवचनी असं दोन अर्थाने घेता येतो. तर एकवचनी स्टॅटिस्टिक्सचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे आपल्याला. स्टॅटिस्टिक म्हणजे काय आणि सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टॅटिस्टिक. हायपोथेसिस, त्याचे दोन प्रकार पडतात, सिम्पल अँड कंपोजिट हायपोथेसिस, नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. म्हणजे कोणत्या हायपोथेसिसला सिम्पल हायपोथेसिस म्हणायचं, कोणत्या हायपोथेसिसला नल हायपोथेसिस म्हणायचं, कोणत्या हायपोथेसिसला कंपोजिट हायपोथेसिस म्हणायचं, या डेफिनेशन आपण बघणार आहोत. त्यानंतर टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस हा जो भाग आहे तो म्हणजे काय, तर ती एक प्रकारची निर्णय प्रक्रिया आहे, डिसिजन मेकिंग प्रोसिजर. वी आर टेकिंग डिसिजन्स बेस्ड ऑन द डेटा, म्हणजे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारायची की नाकारायची हे आपण ठरवत असतो, त्याचा निर्णय करत असतो. आता साहजिकच आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीकडून म्हणजे निर्णय घेणाऱ्याकडून चुका होऊ शकतात. होतातच असं नाही, चुका होऊ शकतात. एक म्हण तुम्हाला माहीत असेल, टू अर इज ह्युमन बिईंग. मानवाच्या हातून चुका होतच असतात. अँड दॅट्स वाय ही इज अ ह्युमन बिईंग. म्हणजे दोज हू बिलीव्ह इन गॉड दे से टू अर इज अ ह्युमन बिईंग. अदरवाईज प्रत्येकाला देव म्हणावं लागलं असतं. अर्थात ज्यांना ह्या संकल्पना मान्य आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे चुका ह्या होतात, होऊ शकतात. म्हणजे चुका आपल्याकडून होऊ शकतात. म्हणजे जी गोष्ट आपण नाकारायला हवी ती जर आपण स्वीकारत असू, किंवा जी गोष्ट आपण स्वीकारायला हवी ती आपण जर नाकारत असू, तर आपल्या हातून चुका होतात. ह्या ज्या चुका आहेत त्याचं दोन गटामध्ये वर्गीकरण केलं. त्याला टाईप 1 आणि टाईप 2 एरर्स असं म्हटलं जातं. तर आता कोणते एरर टाईप 1 आणि कोणते एरर टाईप 2 या संबंधी आपण म्हणजे या दोन कॉन्सेप्ट काय आहेत ते समजावून घेऊ आणि त्याच्या डेफिनेशन्स पाहू. त्यानंतर क्रिटिकल रिजन, लेवल ऑफ सिग्निफिकन्स, 1 and 2 टेल टेस्ट, पॉवर ऑफ टेस्ट, या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, टर्मिनॉलॉजी आहे, ती टर्मिनॉलॉजी आपल्याला आवश्यक असते. जसं की पहा, एखादा खेळ असतो आहे आणि त्याच्यामध्ये काही टर्म्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण सर्वजण बघतो तो क्रिकेट हा गेम आपण घेतला विचारात. तर क्रिकेटमध्ये बॅट, बॉल, स्टम्प्स, बॉलिंग, त्याच्यामध्ये स्पिनर, पेसर, विकेट कीपर, या गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर तो गेम आपल्याला समजून घेता येत नाही. आता वाईड बॉल, डीप मिड ऑन वगैरे या ज्या संकल्पना, त्याच्या डेफिनेशन ज्याला माहीत असतील त्याला तो खेळ अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेता येऊ शकतो. तसंच टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस हा भाग जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर या टर्म्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्या जर टर्म माहीत नसतील तर पुढच्या गोष्टी आपल्याला कळणार नाही आहेत. तर आता या ठिकाणी या टर्म्स आपण पाहिल्यानंतर प्रत्यक्षात टेस्ट तयार करायचे आपल्याला, किंवा अमुक एखाद्या हायपोथेसिससाठी टेस्ट काय असू शकते याच्यासाठी आपण वेगवेगळ्या 6 टेस्टचा अभ्यास करणार आहोत.
त्या सगळ्या आहेत त्या लार्ज सॅम्पल टेस्ट या कॅटेगरीमध्ये येतात. लार्ज सॅम्पल टेस्ट म्हणजे आपण निर्णय प्रक्रिया घेत असताना ऑब्झर्वेशन्स हे लार्ज स्केलवरती घेतो. कमी ऑब्झर्वेशनवरती आपण आपला निर्णय करत नाही आहे. निर्णय करण्यासाठी आपण तुलनेने मोठी सॅम्पल संख्या घेतो आहे, म्हणून याला लार्ज सॅम्पल टेस्टच म्हटलं जातं. आणि त्याच्या पाठीमागं असंही कारण आहे की लार्ज सॅम्पल जर असेल तर त्या ठिकाणी म्हणजे लार्ज सॅम्पल थिअरी हा एक स्टॅटिस्टिक्समध्ये स्वतंत्र भाग आहे, किंवा तुमच्या अभ्यासामध्ये ॲप्रॉक्सिमेशन्स तुम्ही केलेले आहेत. म्हणजे ॲप्रॉक्सिमेशन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पॉइसॉन. म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे बायनॉमियल न राहता ते पॉइसॉन तयार होते. तिथे एन टेंड्स टू इन्फिनिटी असं ज्याला आपण म्हणतो. म्हणजे यांची व्हॅल्यू तुलनेने जास्त असायला हवी. तर लार्ज सॅम्पल थिअरीमध्ये खूप सारे स्टॅटिस्टिक, खूप सारे डिस्ट्रीब्युशन्स हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशननी ॲप्रॉक्सिमेट करता येऊ शकतात. आणि याच्यामध्ये एक सेंट्रल लिमिट थिअरम नावाचा एक थिअरम आहे, तो प्रूव्ह केलेला आहे स्टॅटिस्टिशियननी. आणि त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की इफ यू हॅव सफिशियंट सॅम्पल साईज देन व्हेरियस स्टॅटिस्टिक सच ॲज मीन, व्हेरियन्स वगैरे यांचे डिस्ट्रीब्युशन कसे ॲप्रॉक्सिमेट करता येऊ शकतात त्यासंबंधीचे रिझल्ट्स आहेत. ते आपण इथं रेडीमेड वापरणार आहोत आणि आपण या टेस्ट बघणार आहोत. इनफॅक्ट लार्ज सॅम्पल टेस्ट म्हणजे टेस्ट ऑफ हायपोथेसिस बेस्ड ऑन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. मग त्याच्यामध्ये पॉप्युलेशन मीन, म्यू साठी सिंगल सॅम्पल टेस्ट, 2 सॅम्पल टेस्ट, 1 सॅम्पल टेस्ट आणि 2 सॅम्पल टेस्ट. प्रपोर्शन, पॉप्युलेशन प्रपोर्शन त्याच्या संबंधीच्या 2 टेस्ट, मीन संबंधीच्या 2 टेस्ट आणि पॉप्युलेशन कोरिलेशन कोएफिशियंटच्या संदर्भातल्या 2 टेस्ट. अशा एकूण 6 टेस्टचा अभ्यास या युनिटमध्ये आपण करणार आहोत. म्हणजे या सगळ्या डेफिनेशन, या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या समजावून घेऊन त्यांची व्याख्या करून त्यानंतर आपण ह्या टेस्ट कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर असा हा सगळा जो भाग आहे तो आपल्या सिलेबसचा भाग. टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस पार्ट 1मध्ये ज्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत त्या इथं मांडलेल्या आहेत आणि त्यासंबंधी आपण चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, या पद्धतीने आपण हा पुढचा भाग अशाच प्रकारच्या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे व्हिडिओज पाहत असाल. जर कोणी आपल्यापैकी पाहत नसेल तर त्याला तुम्ही जरूर त्याची आठवण करून द्या. हे व्हिडिओ पाहावेत त्यांनी, त्या अनुषंगाने अभ्यास करावा. त्याच्याबरोबर प्रोव्हाइड केलेल्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्ही लिहून काढाव्यात. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो, इथं या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्लाईडवरती जो मॅटर आहे तो तुम्ही लिहून काढला तर इट इज ऑलमोस्ट म्हणजे ह्या नोट्सच आहेत, फक्त त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही तुमचे व्हिडिओज पॉज करून त्या स्लाईडवरती जेवढं काही मटेरियल आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि ते तुम्ही पुन्हा पुन्हा वाचलं तरी या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तर आज या ठिकाणी आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरपासून
या युनिटमधला प्रत्यक्ष भाग आपण अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. सो थँक यू for listening this video lecture. See you next time.